म्हाडा लेआउटवरील अनेक गृहनिर्माण संस्थांनी अद्याप भोगावटा प्रमाणपत्र घेतलेले नाही। अशा संस्थांसाठी म्हाडातर्फे विशेष अभय योजना जाहीर केली आहे। ही योजना 10 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून त्याचा लाभ 80 गृहनिर्माण संस्थांना मिळणार आहे। सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक असणार आहे। ही नंबर प्लेट नसल्यास 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाई होणार आहे। त्यानुसार वाशिममध्ये वाहतूक पोलिसांनी नागरिकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचं आवाहन केलं। न्यायिक मूल्यांकनाबाबतची माहिती पुणे सावित्रीबाई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणं बंधनकारक असणार आहे। 15 जानेवारीपर्यंत माहिती अद्ययावत न केल्यास या वर्षातील प्रवेशावर निर्बंध घालण्याचा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिला आहे। जळगावच्या यावलमध्ये साने गुरुजी विद्यालयात कायदा आणि बालहक्क जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात कायदेतज्ञ, पोलीस प्रशासनाचे अधिकारी सहभागी झाले। या कार्यक्रमात पोलिसांनी बंदूक, रायफल यासारख्या शस्त्रांची माहिती दिली। पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया येत्या सप्टेंबरपासून पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला या संदर्भातले आदेश देण्यात आलेत। त्यामुळे विमानतळाच्या उभारणीला गती मिळण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। मायक्रोसॉफ्टच्या महत्त्वाकांक्षी विस्ताराबाबत यावेळी चर्चा झाल्याचं मोदींनी सांगितलंय। त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टच्या भारतातील गुंतवणुकीबाबत ही मोदींनी नाडेला यांच्यासोबत चर्चा केली। अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक जगदीप सिंग हे सर्वाधिक पगार घेणारे सहसंस्थापक आहेत। इलेक्ट्रिक कारसाठी सॉलिड स्टेट रिचार्जेबल लिथियम मेटल बॅटरी या कंपनीत विकसित करण्यात येते। जगदीप सिंग यांचा दररोजचा पगार हा 48 कोटी रुपये इतका आहे। तर जगदीप सिंग यांचं वार्षिक पगाराचं पॅकेज हे 17,000 कोटींपेक्षा अधिक आहे। मावळ तालुका पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडण्यासाठी गृह विभागाकडे प्रस्ताव ठेवण्यात आलाय। या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल। मावळमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाकडून 30 ते 40 वयोगटातील महिलांसाठी पिंक रिक्षा संकल्पना राबवण्यात येते। महिला सक्षमीकरण होण्यासाठी महिलांना पिंक रिक्षा देण्यात येणार आहे। तर फक्त 10% रक्कम ही महिलांना द्यावी लागणार आहे। या योजनेचे फॉर्म हे अंगणवाडीमध्ये उपलब्ध करण्यात आले। पुण्यातील बोरच्या उतरवलीमधील कुंभारवाड्यात सुगडी बनवण्याची लगबग सुरू आहे। 10 दिवसांवर संक्रांत आल्यानं सुगडी बनवण्याच्या कामांना वेग आलाय। संक्रांतीला वाण देण्यासाठी लागणाऱ्या मातीची सुगडी बनवण्यामध्ये कुंभार समाज दंग आहे। यवतमाळच्या दिग्रस नगर परिषदेच्या महिलेनं 25 फूट उंचीवर चढून 20 खांबावरील पथदिवे काढण्याचं काम केलंय। या महिलेच्या कामानं सर्व नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय। तसंच या महिलेच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक केलं जातं। नाशिकमध्ये थंडी पुन्हा परतल्यानं द्राक्ष पिकांना मोठा धोका निर्माण झालाय। तापमान 10 ते 12 अंशांच्या दरम्यान घसरल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या फवारणी खर्चामध्येही वाढ झाली आहे। त्यामुळे द्राक्ष बागायतदारांपुढे द्राक्षबाग सांभाळण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं। पुण्यात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं तृणधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 8 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीमध्ये हा महोत्सव गणेश कला क्रीडा रंगमंच इथं होणार आहे। राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। वाशिममधील उंबरडा बाजारात दुसरा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालाय। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय। या प्रकल्पामुळे परिसरातील 1700हून अधिक शेतकऱ्यांना दिवसा 8 तास अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। सोलापुरातील उजनी धरणातून कुरनूर धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे। कुरनूर धरणावर 52 गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे। एकरूप उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिलेत। त्यामुळे अक्कलकोटकरांना दिलासा मिळाला आहे। भंडाराच्या पवनीतील एका शाळेला डिजिटल शाळा असं नाव देण्यात आलंय। मात्र या शाळेत डिजिटलची एकही वस्तू नाहीये। तर दुसरीकडे शाळेची मात्र दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं। शिक्षण आणि आरोग्यासाठी खर्च वाढवण्याची मागणी देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे। महत्त्वाच्या क्षेत्रांवर सरकारचा खर्च कमी असून येत्या अर्थसंकल्पामध्ये या दोन्ही क्षेत्रांवरील खर्च वाढवावा अशी मागणी कामगार संघटना करत आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये अपघातांच्या विरोधात ग्रामस्थांनी रस्त्यावर निदर्शनं केली। अपघात टाळण्यासाठी सिग्नल बसवावेत, स्पीड ब्रेकर करणं तसंच वाहनं हायवेवरून सोडावीत या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी तैनात होते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी आमरण उपोषण केलंय। समान कामक समान वेतन या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। तर पुढील 2 दिवसात निर्णय न घेतल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजाच्या विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली। नायलॉन मांजामुळे माणसासह पक्ष्यांचीही हानी होत असल्यानं नायलॉन मांजा न वापरण्याचं आवाहन रॅलीमधून करण्यात आलंय। येवलेकरांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेतली। सांगली महापालिकेच्या संभाव्य घरपट्टी वाढी विरोधात कुपवाडमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। महापालिकेने नुकतंच मालमत्तांचं सर्वेक्षण करून हरकती मागवल्यात। त्यामुळे संभाव्य करवाढी विरोधात हे आंदोलन झालं।
यवतमाळच्या राळेगावात भूमापकाला 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात हा भूमापक कार्यरत आहे। मालमत्तेच्या मिळकत पत्रिकेवरून मयत झालेल्या आईचं नाव कमी करण्यासाठी भूमापकाने 10,000च्या लाचेची मागणी केलेली होती। गोंदियातून 13 लाख रुपयांचं अवैध सागवन लाकूड जप्त करण्यात आलंय। सडक अर्जुनी वन विभागाने ही धडक कारवाई केली। कारवाईमध्ये 3 आरोपींना अटक झाली आहे। आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे। रायगडमध्ये 73% बलात्कार अल्पवयीन मुलींवर झाल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। पोलीस विभागाकडून ही धक्कादायक आकडेवारी जाहीर झालेली आहे। वर्षभरात बलात्काराचे 107 गुन्हे दाखल झालेत। पॉक्सो अंतर्गत 74 गुन्हे दाखल झाले। गोंदियात 1,500 सिकल सेल आजाराचे रुग्ण आढळलेत। या रुग्णांवर उपचार सुरू असून 15 रुग्णांना रक्ताची गरज भासतीये। त्यामुळे सर्व आरोग्य संस्था स्तरावर सिकल सेल आजाराची तपासणी आणि मार्गदर्शन शिबिरांचं नियोजन करण्यात आलंय। मुंबई विद्यापीठाचा आज वार्षिक दीक्षांत समारंभ आहे। विद्यापीठाचे कुलपती CP राधाकृष्णनांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे। या समारंभात 1 लाख विद्यार्थ्यांना पदव्या तर 25,000 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रदान करण्यात येणार आहे। विज्ञानाच्या प्रगतीसाठी संशोधकांना 1 कोटींपर्यंत निधी देण्याची योजना सुरू करण्यात येणार आहे। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांनी अशी माहिती दिली आहे। विविध विषयात संशोधन करण्यासाठी येत्या 5 वर्षात 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे। RTच्या शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 मधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये राखीव जागांवरील प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यात येणार आहे। राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी याबाबतची माहिती दिली आहे। आसाममधील कोळशाच्या 300 फूट खोल खाणीमध्ये पाणी शिरलंय। यामध्ये अनेक कामगार अडकल्याची भीती आहे। खाणीमध्ये 100 फुटांपर्यंत पाणी शिरलंय। त्यामुळे कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उत्तर भारतात भूकंपाने हादरलाय। पश्चिम बंगालसह बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। या भूकंपाचं केंद्र नेपाळमधील गोकर्ण इथं आहे। या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे। उल्हासनगरमध्ये 30 लाख रुपयांची रोकड रक्कम चोरणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे। एका व्यक्तीची 3 लाख रुपयांची रोकड रक्कम या चोरट्याने चोरलेली होती। CCTVच्या आधारे या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। पालघरच्या बोईसरमधील तारापूर MIDCतील नामांकित कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे। पहाटेच कंपनीमध्ये आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले। आयकर विभागाच्या पडलेल्या छापेमारीमुळे MIDCमध्ये खळबळ उडाली। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्यात। तरुणाकडून काळ्या रंगाची रायफल, 4 जिवंत काडतुसं, 1 बनावट पिस्तल आणि मॅगझिनमध्ये 7 जिवंत काडतुसं सापडली। सांगलीमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली। यावेळी या आरोपींकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 4,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी तिघांना अटक केली असून 1 जण फरार आहे। गृह मंत्रालयाने VPN सेवा पुरवणाऱ्या अनेक वेबसाईट्स ॲपवर बंदी आणली आहे। गुगल आणि ॲपलला काही VPN आणि ॲप काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले। याद्वारे वापरकर्त्यांची माहिती संग्रहित करणं आवश्यक असणारे ॲप काढून टाकले जाणार आहे। भिवंडीत पोलिसांचा रेझिंग डे सप्ताह सुरू आहे। या अंतर्गत नागरिकांचा चोरीस गेलेला मुद्देमाल शोधून पुन्हा नागरिकांना सुपूर्द केला जातोय। दरम्यान पोलिसांनी 1,64,00,000चा मुद्देमाल नागरिकांना परत केला आहे। नवी मुंबई पोलिसांकडून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये मोबाईल चोरट्यांचा शोध घेत चोरी झालेले मोबाईल हस्तगत करण्याचं काम सुरू आहे। यावेळी मोबाईल चोरट्यांना अटक करत चोरट्यांकडून 46 मोबाईल जप्त करण्यात आले। रायगडमधील राजपुरीत एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये नारळ पडल्याने त्याचा मृत्यू झालाय। झाडावरचा नारळ पडल्याने त्याचा जोरदार फटका व्यक्तीच्या डोक्याला बसला आणि त्यातच त्या इसमाचा मृत्यू झाला। पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधून वाहनं चोरणाऱ्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी पकडलंय। अटक केलेल्या 6 जणांकडून 2 कार, 17 दुचाकी आणि चोरीचे 43 टायर असा 31,20,000 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त केला। पुणे महापालिका 4,000 घरं बांधणार आहे। पंतप्रधान आवास योजनेतून आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी 2,918 घरं बांधल्यानंतर आता दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। त्यासाठी इच्छुक नागरिकांची नोंदणी पुणे महापालिकेने सुरू केली आहे। बाणेर, कोंढवा, धानोरी, हडपसर इथे या बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये घरं मिळणार आहेत। MRDAने पेपरलेस कारभार करण्याचा निर्णय घेतलाय। नागरिकांशी संबंधित सर्व विभागांची कामं ऑनलाईन होणार आहेत। त्यामुळे बांधकाम परवानगीपासून प्रशासकीय माहिती उपलब्ध करून देण्यापर्यंत सर्व कामं ऑनलाईन होणार आहेत। बुमराची दुखापत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील वर्कलोडशी संबंधित आहे। BCCI वैद्यकीय पथक हे बुमराला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी तयार करत आहे। कारण बुमराची उपस्थिती संघासाठी मोठी जमेची बाजू असणार आहे। मात्र बुमरा हा इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार की नाही हे अद्यापही समजू शकलं नाही। कोकणात संगमेश्वर बाजारपेठेत मध्यरात्री 2च्या सुमारास एका घराबाहेर बिबट्या दिसला। बिबट्याचा CCTVमध्ये चित्रित झालेला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली। वन विभागाने याबाबत ठोस पावलं उचलावीत अशी मागणी स्थानिक करतात।
नाशिकच्या अनेक भागातील ओढे नाले आणि नद्या आटल्यानं पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। मेंढ्यांसाठी चारा नसल्यामुळे शेतकऱ्यांना गावोगावी भटकंती करावी लागतेय। त्यामुळे शासनानं मेंढ्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। जिजामाता प्राणी संग्रहालयात आता सिंह पाहायला मिळणार आहे। येत्या मार्च महिन्यापर्यंत राणीबागेत सिंह आणला जाईल अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी दिली आहे। सोलापूरमधील बार्शी तालुक्यात वाघ बिबट्यानंतर आता माकडाची दहशत पसरली आहे। उकडगाव वात माकडं ही थेट घरात घुसून अन्नधान्यांसह वस्तूंचं नुकसान करतायत। मात्र वन विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे। भंडाऱ्यातील नेरोडी गावात विहिरीत पडलेल्या रानडुकराला वन विभागाच्या शीघ्र कृती दलानं वाचवलंय। या दुसरीकडे कारधा परिसरात फुटबॉल गोलच्या जाळीमध्ये अडकलेल्या माकडालाही जीवनदान दिलंय। बचाव पथकानं माकडाची सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं। चंद्रपुरातील नवरगावात मानवी वस्तीत दुर्मिळ उदमांजर आढळून आले। यावेळी स्थानिकांनी वन विभागाला उदमांजर आढळल्याची माहिती दिली। त्यामुळे वन विभागानं उदमांजराला पकडून निसर्गमुक्त केले।